कचऱ्याचा व लाईटचा प्रश्न मार्गी लावा. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासनाचा नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रभाग क्रमांक 1 व 7 मध्ये कचऱ्याचा प्रश्न एवढा गंभीर बनला आहे की सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांच्या घरात देखील डस्टबिनमध्ये कचरा साठवून ठेवल्याने दुर्गंधी पसरली आहे. शहरातील रस्ते अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाने ओसांडून दिसत आहेत. एकीकडे महापालिका स्वच्छतेच्या बाबत जाहिरात करत आपल्या शहराला देशात 5वा क्रमांक मिळाला आहे. आमचे पाहुणे म्हणत आहे की आम्हाला तुमचे शहर पाहायचे आहे. आम्ही त्यांना काय सांगू? नागरिक आपला कर भरत असून महानगरपालिकेने देखील नागरिकांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. येत्या 8 दिवसात प्रभागातील कचरा व लाईटचा प्रश्न मार्गी न लागल्यास महापालिकेमध्ये आयुक्तांच्या दालनात कचरा आणून टाकला जाईल असा इशारा माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोर्डे यांनी दिला. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर डस्टबिन मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, हेमलता कांबळे, वैशाली राजहंस, रोहिणी अंकुश, सुरेखा फुलपगार, सुनंदा शिरवाळे, पुष्पा राऊत, सूरज पाचारणे, आदित्य काकडे, रितेश रोकडे, अक्षय वाणी, युवराज भापकर, राहुल कातोरे, विनोद जोंधळे, शुभम ताठे, अमोल गव्हाणे, प्रवीण बडे, रोहित बारवकर, आदित्य अडसुरे, गौरव मोरे, राहुल कातोरे, अनिता भोसले, आशा गायकवाड, सुनंदा सरोदे, प्रिया गायकवाड आदी उपस्थित होते.